लोकसभा निवडणुकीपूर्वी भावना गवळी यांचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं। महिला मेळाव्यातून भावना गवळी यांनी हे शक्ती प्रदर्शन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशिम दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्यादरम्यान भावना गवळी शक्ती प्रदर्शन करतात। भावना गवळी यांचं लोकसभेपूर्वीचं हे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भात आणखी नेमके काय तपशील आहेत हे त्यांच्याशीच बोलून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी। शिंदे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि खासदार भावना गवळी आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात कसा नेमका दौरा असणार आहे, काय घोषणा होऊ शकतात। ताई काय सांगाल, मुख्यमंत्री आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेब विविध योजनांचा लोकार्पण सोहळा करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे अश्वरूढ छत्रपती शिवाजी राजे या ठिकाणी विराजमान वाशिम शहरामध्ये झालेले आहे आणि अगदी 15-20 वर्षापासूनची ही मागणी होती ती पूर्ण आम्ही या ठिकाणी करतो आहोत। सगळे पक्षीय सगळे धर्मीय लोक आम्ही एकत्र बसून हा या ठिकाणी निर्णय घेतलेला असल्यामुळे छत्रपती या ठिकाणी विराजमान होत आहे, ही फार महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट आहे। महिला मेळावा तुम्ही सांगितलेला आहे, असं समजायचं का की भावना गवळींचं हे शक्ती प्रदर्शन आहे या दृष्टिकोनातून लोकसभेच्या पूर्वी? नाही, महिला मेळावा हा आमचा बऱ्याच दिवसाचा ठरला होता, परंतु त्याचा मुहूर्त निघत नव्हता आणि तो मुहूर्त आज या ठिकाणी निघालेला आहे। महिला मेळावा आणि छत्रपती शिवाजीराजांचा अश्वरूढ पुतळा या संदर्भामधला चर्चा करून साहेबांची ही तारीख आज फिक्स झालेली असल्यामुळे आज साहेब या ठिकाणी येत आहे। हे काही प्रदर्शन शक्ती वगैरे नाही, हे एक चांगल्या गोष्टीचा शुभारंभ आहे। एकीकडे तुमच्याच मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी सभा घेतली होती यवतमाळला आणि आज मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे प्रमुख आणि देशाचे प्रमुख दोन्ही इथे येत आहेत, याकडे तुम्ही कसं बघता? कारण राज्याचे प्रमुख आणि देशाचे प्रमुख दोन्हीही नेत्यांना मागच्या काळामध्ये मी प्रत्येक वेळा आमंत्रण दिलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांच्या सहमतीने तिकडेचे आमचे जे काही नेते आहेत त्यांच्या सहकार्याने मी पण पाठपुरावा केला मोदी साहेबांकडे, इकडे पण साहेबांकडे मी पाठपुरावा करत होते की मला महिलांचे मेळावे पाहिजेत, मला महिलांचे मेळावे या ठिकाणी द्या, कारण तुम्ही मोठा निर्णय या ठिकाणी महिलांसाठी आपण घेतलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये अनेक दिवसापासून आम्ही पाठपुरावा करत होतो। एकीकडे भाजपने देशातील काही उमेदवारांच्या घोषणा केलेल्या आहेत, आता मुख्यमंत्री इथे येत आहेत, तुमच्या उमेदवाराची घोषणा आज होऊ शकते? सगळ्यांसाठीची घोषणा लवकरच मुख्यमंत्री साहेब करतील, यामध्ये काही दुमत नाही आहे आणि तो बसूनच निर्णय होईल, तो काही एकासाठी वेगळा होणार आणि असं होणार अशातला भाग होणार नाही आणि त्याही पण घोषणा लवकर होतील। खासदार भावना गवळी होते आपल्यासोबत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच या संदर्भातली लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा सुद्धा होऊ शकते। देव इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम।